भाजप शिवसेनेमधली कटुता कायम. फडणवीसांच्या शपथविधीला शिवसेना आमदारांना जायला बंदी, सूत्रांची माहिती. भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. शिवसेनेची युती आणि मंत्रिमंडळ रचनेबाबत झाली चर्चा. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश होणार याची उत्सुकता. आयबीएन लोकमतच्या हाती संभाव्य मंत्रिमंडळाची यादी. विजयकुमार गावित, शोभाताई फडणवीस आणि आशिष देशमुखांचाही समावेश होण्याची शक्यता. फडणवीसांच्या शपथविधीसाठी नागपूरमध्येही लगीनघाई. विमान आणि बसच्या तिकिटांचे दर वाढले. रेल्वेची वेटिंग लिस्टही वाढली. लाईव्ह टेलिकास्टसाठी कार्यकर्त्यांनी उभारले मंडप. ठिकठिकाणी लागली होर्डिंग्स. नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. महाराष्ट्र नामावरी तुमचं सगळ्यांचं स्वागत. शपथविधीचा सोहळा आता अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी तयारी शपथविधीच्या सोहळ्याच्या संदर्भातली नागपुरातली पाहायला मिळते. तर दुसरीकडे सेना भाजपमधली कटुता अजूनही कायम आहे. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याला जायबंदी केलेली आहे. शिवसेनेने त्यांच्या आमदारांना अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तिकडे देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यातही बैठक दिल्लीमध्ये चालू झालेली आहे. या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. पण नजर टाकूया इतरी हेडलाईन्स. दारुण पराभवानंतरची मरगळ झटकण्याचे काँग्रेसचे प्रयत्न. विधानसभेचं गटनेतेपद युवा नेत्याला मिळण्याची शक्यता. मी पहिल्यांदा शेतकऱ्यांचा नेता आहे, मग सरकारचा मित्रपक्ष आहे. त्यामुळं सरकार जर का शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असेल तर मी सरकारबरोबर कसा राहीन? मी शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार. ऊस दरावरून राजू शेट्टी ही आक्रमक. सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर आंदोलन छेडण्याचा दिला इशारा. राज्यात डेंग्यूचं थैमान. मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू. रुग्णांसाठी प्लेटलेट्सची गरज वाढली. बाबा आमचा सॉपला आणि डिझेल बिल काय ना आमका काहीतरी द्या आणि आमका जगवा. आम्ही काय ना सपोर्ट पहा. आणि वादळाच्या तडाख्यामुळे मालवणीच्या समुद्रामध्ये 7 दिवस अडकलेल्या मच्छीमारांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश. 23 ऑक्टोबरला मासेमारीसाठी गेले होते समुद्रात. सुरुवातीला एक ताजी बातमी आहे, ती म्हणजे नवी दिल्लीतली आहे. नवी दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. मंत्रिमंडळ रचना आणि शिवसेनेबरोबरच्या युतीबाबतही या बैठकीदरम्यान चर्चा झाल्याचं समजत आहे. बैठकीला पक्षाध्यक्ष अमित शहाही उपस्थित होते. दरम्यान भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे उद्या नाही पण पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत 4ही घटक पक्षांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. आपल्यासोबत आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अमेय तिरोडकर आहे. अमेय, काय अधिक माहिती देशील या बैठकी संदर्भात? राजेंद्र, आता थोड्या वेळापूर्वी जवळपास 2.25 तास चाललेली ही बैठक संपलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या तिघांची ही बैठक होती. 2 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे असं आपल्याला समजतं. एक म्हणजे शिवसेनेला युतीत घ्यायचं नाही घ्यायचं, घेतलं तर नेमके किती जागा द्यायच्या याबद्दलची चर्चा झालेली आहे. आणि दुसरी महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मंत्रिमंडळाचा आकार. उद्या होणारा मंत्रिमंडळाचा शपथविधी जो आहे तो किती मंत्र्यांचा शपथविधी घ्यायचा या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे असं आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय. आज रात्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुंबईमध्ये परततील आणि मुंबईमध्ये परतले की आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भाजपच्या इथल्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील आणि उद्या दुपारी 12 वाजता भाजपच्या मंत्र्यांची यादी म्हणजे उद्या शपथ घेणार आहेत त्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली जाईल असंही आपल्याला समजतं. धन्यवाद अमेय या सगळ्या अपडेट्स बद्दल. आता या घडामोडींच्या सगळ्या प्रकारचा आढावा आपण घेत राहणार आहोत. मात्र दुसरी महत्वाची घडामोडी याच संबंधित असलेली उद्याच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचे नेते जाणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पण भाजप सेनेतली कटुता कायम असल्याचं दिसतंय.
रितसर आमंत्रण मिळाल्याशिवाय शपथविधीला जाणार नाही असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. तर आमदारांनाही शपथविधी सोहळ्याला जायला बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळते. तसे निरोपही आमदारांना आता पोहोचवण्यात आल्याचंही आपल्याला सूत्रांकडून कळतंय. पण जिथे अपमानच असेल, जिथे अवमान असेल, तिथे कशाला जायचं असा प्रश्नच आमदारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. नियोजित बैठक रद्द झालेली आहे. नियोजित बैठक रद्द झालेली आहे. सेना आणि बीजेपीच्या चर्चा थांबलेल्या आहेत. नियोजित बैठक जी होती ती बैठक नाही आज, कारण सर्व निर्णय घेण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना दिलेला असल्यामुळे आज बैठकीची आवश्यकता नाही असं ते ठरवलं. शिवसेनेसोबतच्या चर्चेबाबत भाजपचे नेते राजू प्रताप रुडी यांनी काय ट्विट केलंय ते पाहूया. ते म्हणतात की शिवसेनेसोबत खेळीमेळीनं चर्चा सुरू आहे, पण चर्चेतून अजून काहीही निष्कर्ष निघालेला नाही. मात्र उद्या शिवसेनेचे मंत्री शपथ घेण्याची शक्यता कमी वाटते. आपण जाऊया थेट आता आपला करस्पॉन्डंट उदय जाधव आपल्या सोबत आहे. उदय, काय सांगशील शिवसेनेच्या घडामोडीबद्दल? विनायक राऊतांनी जी प्रतिक्रिया दिली आहे या अर्थी उद्या शिवसेना शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाही अशी शक्यता दिसते. राजेंद्र, सध्या तरी तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हणावं लागेल. आज दुपारपर्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजत होतं. परंतु राजू प्रताप रुडी यांचं जेव्हा ट्विट आलं त्या ट्विटनंतर शिवसेना दुखावली गेलेली आहे. त्यामुळे जर भाजप आडमुठे धोरण कायम ठेवणार असेल आणि सकारात्मक भूमिकेमधून काही निष्कर्ष चांगला काढणार नसेल, सन्मानजनक भूमिका शिवसेनेच्या वाटेला जर देणार नसेल आणि अपमानच करणार असेल तर शिवसेनेने शपथविधीला का जावं असं शिवसेनेच्या आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचा जो निरोप आहे तो दिलेला आहे. उद्धव ठाकरे हे देखील काय नेमका निर्णय जाहीर करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आमदारांना मॅसेज पोहोचलेले आहेत की उद्याच्या शपथविधीला जाऊ नये या संदर्भात असं काही आमदारांनी सांगितलेलं देखील आहे. परंतु ज्या प्रकारे भाजप आडमुठे धोरण करते त्यामुळे शिवसेना आणि भाजप एकत्र सरकार होईल का याबद्दल देखील शंका उपस्थित केली जाते की भाजप अशाच प्रकारे जर शिवसेनेचा अपमान करत असेल तर शिवसेनेने भाजपसोबत सरकारमध्ये जाऊ नये असं सर्व शिवसेनेच्या नेत्यांचं, शिवसैनिकांचं, कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि आमदारांचं देखील म्हणणं आहे. परंतु अधिकृत भूमिका ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच जाहीर करतील. त्यांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अजून काय चर्चा सुरू आहे याचा हाल अहवाल ते अजून थोड्या वेळात जाहीर करतील अशी आशा आहे. परंतु नेमकं काय सुरू आहे याबद्दल अजूनही मातोश्रीकडनं अधिकृतरित्या काहीच सांगण्यात येत नाहीये. राजेंद्र, धन्यवाद उदय या सगळ्या अपडेट्स बद्दल. आता याच सगळ्या घडामोडींचं विश्लेषण करण्याकरता आपल्यासोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे आहेत. मंदार सर, काय विश्लेषण कराल? ज्या प्रकारची बैठक दिल्लीमध्ये आता देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यामध्ये झाली, राजू प्रताप रुडी म्हणतात की उद्या शिवसेनेचे मंत्री शपथ घेतील ही शक्यता फारच कमी आहे, आणि दुसरीकडे शिवसेना नेत्यांमध्ये दिसलेली ही नाराजी, काय चित्र दिसतं या सगळ्यामधलं? एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की जी बोलणी सुरू आहे, जसं गेले काही काळ सांगितलं जात होतं शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये, ती बोलणी नेमकी कुठल्या मुद्द्यांवरती अडली होती हे अजून कळायला जरी मार्ग नसला तरी एक निश्चित आहे की शिवसेना आज दुपारी 2 पर्यंतची साधारणतः मुदत भाजप नेत्यांना आणि भाजपच्या ज्या कुठल्या नेत्यांपर्यंत शिवसेनेचे जे कोणी नेते बोलत होते, वाटाघाटी करत होते, त्यांनी दिलेली होती ही 2 वाजेपर्यंतची मुदत. ही 2 वाजेपर्यंतची मुदत संपल्यानंतर आज शिवसेनेतल्या आमदारांना असे निरोप गेलेले आहेत. जसं आता उदय जाधव सुद्धा आपल्याला त्यांनी ही माहिती दिली. आपल्याला काही आमदारांनी सुद्धा फोन करून सांगितलेलं आहे की उद्याच्या शपथविधीला तुम्ही येता कामा नये, जाता कामा नये, अशा प्रकारची हे संदेश शिवसेनेकडनं आणि वरिष्ठ शिवसेनेच्या नेत्यांकडनं हे त्यांच्यापर्यंत गेलेले आहेत. याचा अर्थ शिवसेना उद्याच्या सोहळ्यामध्ये, शपथविधीच्या सोहळ्यामध्ये नसणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. शिवसेनेला किमान 2 कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना त्यांच्या उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये तिथे सन्मानानं खरं तर प्रवेश देण्याची आवश्यकता वाटत होती. पण उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपनं असं दिसतंय की ठरवलंय की केवळ आणि केवळ भाजपचे चेहरे त्या निमित्ताने दिसतील आणि भाजप हा जो सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे राज्यामध्ये स्वबळावरती, त्या पक्षाचाच उद्या हा सोहळा असणार आहे. शपथविधी मुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतील देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या व्यतिरिक्त निवडक जे काही मंत्री 7-8 शपथ घेणार आहेत, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक लक्षात येते की शिवसेना आणि भाजपमध्ये कुठेतरी अजूनही जी दरी आहे ती मोठी वाढत चाललेली आहे आणि कुठेही यांच्यामधली जी काही जे अंतर आहे ते सांधलेलं किंवा सांधणारं सुद्धा कोणी तिकडे नाहीये हे मात्र स्पष्ट होत आहे.
धन्यवाद सर. या सगळ्या अपडेट्सबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. आपण बघितलं की आता ज्या प्रकारची दरी सेना भाजपमध्ये निर्माण झालेली आहे ती दरी मात्र मिटेल ही शक्यता फारच कमी दिसते आहे. पण तरी देखील विशेष अधिवेशनापर्यंत जेव्हा विश्वासदर्शक ठराव येईल त्यावेळेला मात्र शिवसेना आणि भाजपमधले हे मैत्रीपूर्ण संबंध राहणार का याची उत्सुकता प्रत्येकानं असणार आहे. तर तिकडे उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी वेगळीच जय्यत तयारी नागपुरात होताना दिसते. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी 5,000 भाजप कार्यकर्ते नागपूरहून मुंबईला येणार आहेत. पण त्यांना रेल्वे, विमान, बस यांची तिकीट्स मिळणं कठीण झालंय. 3 ते 5 हजारापर्यंत मिळणारं विमानाचं तिकीट 20,000पर्यंत गेलंय. कोणताही सण किंवा सुट्ट्यांचे दिवस नसताना ट्रेनचं वेटिंगही 300 पर्यंत गेलंय. कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्यानं लोक आता खासगी वाहनानं जात आहेत. काहींनी पुण्यावरून मुंबईहून जाण्याचा पर्याय निवडलेला दिसतोय. शपथविधी मुंबईत होणार असला तरी नागपुरातही उत्साह आहे. कार्यकर्ते मंडप घालतायत, सजावटीच्या कामाला लागलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळही मंडप टाकण्यात आलेला आहे. फडणवीस नागपुरात आल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्याचा कार्यकर्त्यांचा मानस आहे. फडणवीसांचा शपथविधीचा सोहळा जो आहे तो लाईव्ह दाखवण्यासाठी LED स्क्रीन देखील लावण्यात आलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीसांचे चाहते मिळेल त्या ठिकाणी होर्डिंग्ज लावत आहेत. या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा नागपूरचा ब्युरो चीफ प्रवीण मुधोळकर. देवेंद्र फडणवीस उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी नागपूरमध्ये ठिकठिकाणी आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं पोस्टर्स लावले जात आहेत, होर्डिंग्स लावले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी हे ठिकठिकाणी हे असे होर्डिंग्स लावत आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तिमत्वातलं सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे पोस्टर्स भाजपच्या वतीनं नाही तर हे सामान्य नागरिक जे आहेत ते सुद्धा लावत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत असल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे, त्यासोबतच नागपूरचे सामान्य लोक असतील किंवा चाहते असतील देवेंद्र फडणवीसांचे, त्यांनी हे पोस्टर लावलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं होर्डिंग्स आपण बघू शकतो की नागपूरच्या ठिकठिकाणी असे शुभेच्छा देणारे, शुभकामना असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. दिवाळीच्या आता शुभेच्छा द्यायसाठी लोक थांबले होते, कारण की त्यांना विश्वास होता की देवेंद्र फडणवीस यांना हेच मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभेच्छा आणि मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा त्यांना सोबतच द्याव्या. त्यामुळे आपण या ठिकाणी बघू शकतो की असे भले मोठे पोस्टर्स प्रत्येक ठिकाणी, अनेक ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी लावता येईल त्या त्या ठिकाणी नागपूरचे लोक देवेंद्र फडणवीस यांचे चाहते लावत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता 2 तारखेला नागपुरात येणार आहे, तेव्हा 2 तारखेपर्यंत जिथे जागा मिळेल, जिथे देवेंद्र फडणवीसांची नजर जाईल त्या त्या ठिकाणी पोस्टर लावण्याकडे आता लोक आग्रही आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी पोस्टर मिळतील, ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी हे पोस्टर लावले जात आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी या इमारतीवरती हे पोस्टर लावलं जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची नजर या पोस्टरवरती, या होर्डिंगवरती नक्की पडेल असा विश्वास लोकांना आहे. व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याचा आनंद व्यक्त करण्याकरता नागपूरच्या आस्मी बँडनं एक खास गाणं तयार केलंय. सुबोध साठे यांनी हे गाणं तयार केलेलं आहे. पाहूया या गाण्याची एक झलक. नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असल्यामुळे नागपूरकरांचा उत्साह गगनात मावत नाहीये. तरुणांचे आयकॉन असलेले, युथ आयकॉन असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तरुणांनी एक गाणं तयार केलेलं आहे. अस्मी बँडने गाणं तयार केलं. विचारूया अस्मी बँडना का कल्पना सुचली, हेच मीडियम तुम्ही का निवडलं देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी? सुबोध. आमचा मराठी बँड आहे, अस्मी मराठी बँड, आणि आम्ही मराठी गाणी कंपोज करतो आणि ती प्रेझेंट करतो. देवेंद्र फडणवीस जेव्हा सीएम होत्या असं कळलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की आमचा माणूस सीएम होतोय, कारण अगदी जवळच्या एरियामध्येच राहतो आम्ही. त्याला वोट पण केलेलं आहे. गेले कित्येक वर्ष, 15 वर्ष मी त्याला वोटिंग करतोय समजा. तर त्याला आम्ही काय गिफ्ट देऊ शकतो? ॲज अ बँड आम्ही सॉन्गपेक्षा जास्त काहीच देऊ शकत नाही आजच्या तारखेला. म्हणून आम्ही एक तो सीएम झालाय म्हणून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा व्यक्त होणार असं एखादं गाणं त्याला प्रेझेंट म्हणून द्यावं, म्हणून आम्ही हे गाणं तयार केलं. आमचा पुण्याचा लिरिसिस्ट आहे संतोष बडगुजर, त्याला काल रात्री मी ही कल्पना सांगितली. त्यांनी उत्स्फूर्तपणे 2 तासात गाणं मला लिहून दिलं. रात्रभर आम्ही कंपोजिशनवर काम केलं आणि दिवसभरात प्रॅक्टिस करून आज हे गाणं आम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट केलं. काय इच्छा आहे गाणं देवेंद्र फडणवीसांच्या समोर किंवा त्यांच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना ऐकवण्याची इच्छा आहे? बरोबर, आम्हाला इच्छा आहेच आणि काही गोष्टी बरेच वेळेला मागितल्याशिवाय मिळत नाही. तसं त्यांनी असं नको म्हणाला की तुम्ही मागितलंच नाही आम्हाला, म्हणून त्याला आम्ही गाण्याच्या थ्रू डिमांड करतोय की विदर्भाची खास करून प्रगती व्हावी, जेणेकरून विदर्भ रेस्ट ऑफ महाराष्ट्रासोबत महाराष्ट्राला घेऊन पुढे जावा, म्हणून विदर्भाची प्रगती व्हावी अशी आम्ही या गाण्यातून त्याला अशी रिक्वेस्ट केलेली आहे. ही ओव्हरऑल महाराष्ट्राची, नॉट जस्ट विदर्भ,
कारण विदर्भातले आमचे असे बरेचसे मित्र जे नोकरी किंवा शिक्षणासाठी, माझे स्वतःचे 25 मित्र आहेत, फास्ट फ्रेंड्स असे म्हणू शकता, की जे नोकरीसाठी मोस्टली पुण्याला किंवा आउट ऑफ नागपूर गेलेले आहेत. त्या लोकांना पण नागपूरला यायची इच्छा आहे, पण नागपुरात अपॉर्च्युनिटीज नाही आहेत. नागपुरात जसं मिहान गेले 10 वर्षापासून मी स्वतः ऐकतोय मिहान होणार आहे, पण काहीच दिसत नाही. आता नितीन गडकरी सेंटरमध्ये मिनिस्टर आहेत मोठे, देवेंद्र फडणवीस बिंग नागपुरियन, नागपूरचा महापौर पण राहिलेला आहे, त्यामुळे त्याला प्रॉब्लेम्स माहिती आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत. इतर बातम्या बघूया. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शपथविधीला जाणार नाहीयेत, पण देवेंद्र फडणवीस यांना आपण फोनवरूनच शुभेच्छा दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या वानखेडे स्टेडियमवर शपथविधीचा सोहळा होणार आहे, मात्र हा सोहळा आपण घरीच टीव्हीवर पाहणार आहोत असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर परत भेटू. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे काँग्रेस पुरती खचली आहे. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळेल की नाही याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत विधानसभेच्या गटनेतेपदासाठी वरिष्ठ नेते फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे एखाद्या युवा नेत्याच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडू शकते, पण त्याच वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पराभूत झालेल्या वरिष्ठ नेत्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. एकूणच गटनेतेपद आणि प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्तानं काँग्रेसमध्ये मरगळ झटकण्याचा प्रयत्न होणार आहे. गटनेतेपदासाठी कुठल्या नावांची चर्चा आहे, एक नजर टाकूया. बघा, पहिलं नाव अमित देशमुख. भोरचे आमदार संग्राम थोपटे, अनंतराव थोपटेंचे चिरंजीव आहेत बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, पतंगराव कदम. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी कशी चुरस चालू आहे ती बघा. हर्षवर्धन पाटील, नारायण राणे, रजनीताई पाटील, विलास मुत्तेमवार या नावांची जोरदार चर्चा आता सुरू आहे. राज्यात डेंग्यूनं थैमान घातलंय, त्यामुळे मुंबई महापालिकेनं डेंग्यूच्या वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर एक अजब निर्णय घेतलाय. ज्यांच्या घरात डेंग्यूचे डास किंवा आळ्या आढळतील त्यांना अटक केली जाणार आहे. स्थायी समिती बैठकीत डॉक्टर सुहासिनी नागदा यांनी ही माहिती दिली आहे. त्या मुंबई मनपाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालिका आहेत. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांनी या निर्णयाला विरोध केलाय. जर बीएमसी हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे डास आढळले तर बीएमसी आयुक्तांना अटक करणार का, असा सवाल त्यांनी केलाय. ज्येष्ठ दिग्दर्शक यश चोप्रा यांचा 2 वर्षांपूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला होता. अभिनेते ऋषी कपूर सध्या डेंग्यूने आजारी आहेत आणि गेल्या वर्षी मातोश्रीवरही डेंग्यूच्या आळ्या सापडल्या होत्या, अशी ही चर्चा आज तिथे झाली. राज्यात डेंग्यूने पुन्हा डोकं वर काढलेलं आहे. बीड जिल्ह्यात डेंग्यूने आतापर्यंत 2 बालकांचा मृत्यू झालाय. परळीतल्या मलिकपुरा भागात घराघरात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आहेत. प्रशासनाचा हलगर्जीपणा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, तर लातूर शहरात 200 जण डेंग्यू सदृश्य आजारानं पीडित आहेत. विशेष म्हणजे शहरात पाणी टंचाई असल्यानं घरात पाणी साठवून ठेवलं जातं, त्यामुळेच हा आजार वाढत असल्याचं प्रशासनानं म्हटलंय. अमरावती जिल्ह्यातल्या ढवळसरी गावात जवळपास प्रत्येकच घरात अतिसाराचा रुग्ण आहे. 1200 लोकसंख्येच्या या गावात 466 लोकांना डायरिया झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात सध्या कचऱ्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरलेलं दिसतंय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं खरं, पण इचलकरंजीत या अभियानाचा बोजवारा उडालाय. शहरातल्या कचऱ्यांचे भरलेले कंटेनर अजून उचललेले नाहीत. त्यातच नगरपालिकेकडे कर्मचाऱ्यांची वानवा असल्यानं कचरा उठाव गेल्या 8 दिवसांपासून करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली असून साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. नगरपालिका प्रशासनानं तात्काळ कचरा उचलावा अशी मागणी आता नागरिक करतायत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली
आणि संपूर्ण देशभरामध्ये एक स्वच्छतेचा संदेश चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. त्याच्याबरोबर विपरीत परिस्थिती इचलकरंजी नगरपालिकेच्या आणि इचलकरंजीच्या परिसरामध्ये आहे. गेले 10 ते 15 दिवस इचलकरंजीमध्ये स्वच्छतेचा आणि आरोग्याचा बोजवारा उडाला आहे. डेंग्यूची साथ येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये इचलकरंजीचं प्रशासन सुस्त आहे, इचलकरंजीचे नगरपालिकेचे पदाधिकारी सुस्त आहेत. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर परत भेटू. पंढरपूर हे जसं आता वारी आणि माऊली आणि तुकाराम आणि विठ्ठल ह्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे, तसं आता ह्या कार्ट्यांसाठी प्रसिद्ध होणार आहे असं मला वाटतं. दिवाळीनंतरच्या 6व्या दिवसापासून साजरा केला जाणारा छठपूजा महोत्सव पिंपरी चिंचवडमध्येही उत्साहात सुरू आहे. मुख्यत्वे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये साजरा केला जाणारा ही छठपूजा आता देशभरात केली जाते. देशभरात ज्या ज्या ठिकाणी यूपीच्या लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणी हा महोत्सव आता साजरा होतो. मावळत्या सूर्याची आणि नदीपात्राची ही पूजा करून छठपूजा केली जाते. उत्तर भारतीय ज्या ज्या ठिकाणी देशभरात वास्तव्यास आहेत तिथं या उत्साहाचा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. आपण बघतोय हे पंतप्रधान निवासस्थानाचं 7 RCRचं दृश्य आहे. देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या भेटीला जातानाचं दृश्य, त्यांच्यासोबत पक्षाध्यक्ष अमित शहा हेही होते. संभाव्य मंत्रिमंडळाची रचना आणि शिवसेनेसंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचं आपल्याला कळतंय. काही वेळापूर्वीच ही बैठक आता इथे 7 RCR म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे. फडणवीस मोदी यांची भेट झालेली आहे. त्यांच्यासोबत पक्षाध्यक्ष अमित शहा हेही आहेत. आपण थेट ताजी दृश्य पाहू शकतोय. नवी दिल्लीतली पंतप्रधानांचं निवासस्थान आहे, ज्या ठिकाणी आत्ता काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भेटीला गेलेले आहेत. तिथे मंत्रिमंडळ आणि शिवसेनेच्या सत्तेतल्या सहभागाबाबतही चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. यानंतर महाराष्ट्रामध्ये इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.